गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।
जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवत कृपेनी आनंदाचे तत्वज्ञान नावाची आपली चिंतन मालिका सुरू आहे. भगवत चिंतन आपण करतो आहोत. भाषा फक्त वेगळी आहे. भगवंत, परमात्मा, उपासना किंवा कर्म, यज्ञ अशी भाषा नसून ब्रह्म, कुटस्थ अशी भाषा आहे. फक्त भाषा बदललेली आहे. गंतव्यस्थान एकच आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी, भगवंत बोलतात 9व्या अध्यायामध्ये. संपूर्ण जगताची गती, गती म्हणजे गंतव्यस्थान फक्त मीच आहे. मार्ग वेगळा आहे फक्त, म्हणून भाषा बदलली, शब्द बदलले. आणि त्यात सध्या वेदांत शास्त्राच्या काही महत्वाच्या संकल्पना आपण समजून घेतोय. थोडं खंड पडलाय 2 आठवड्यांचा, 2-3 आठवड्यांचा मला वाटतं, त्यामुळे विस्मरण झालं असेल. ते महावाक्य चिंतनासाठी जो आपला मुख्य विषय सुरू आहे गेले काही सत्र, महावाक्याचं चिंतन थेट साधन आहे. खरं विचार केला तर थेट, पण साधन जरी थेट असलं तरी मी त्याचा अधिकारी आहे का हा वेगळा विषय आहे. पण आपण तो विषय नाही आत्ता बघत आहे. अधिकार हा विषय वेगळा आहे. योगायोगाने आपला जो पुढचा टप्पा आहे ज्याला आपण हाऊ असं म्हटलेलं आहे, पुढचा आणि शेवटचा 3रा टप्पा, त्याच्यामध्ये आपण साधनेचाच विचार करणार आहोत. म्हणजे इथे आपण जो विषय सुरू आहे महावाक्य चिंतनाचा, त्याचा अधिकारी मी कसा होऊ शकेन, दॅट इज द हाऊ पार्ट. पण आपण तात्पुरता म्हणूया, एक अधिकार हा विषय बाजूला ठेवूया आणि महावाक्य चिंतनासाठी जो शास्त्रशुद्ध विचार म्हणा, त्याला युक्ती म्हणा, शास्त्राशी अनुकूल अशी युक्ती आपण समजून घेतोय. शास्त्र विचार ही काय आहे? ही युक्तीच आहे. युक्ती म्हणजे आपल्या बुद्धीला पटेल असं, असा विचार, असं मार्गदर्शन, साधक विचार म्हणतात त्याला. आपल्याला माहिती आहे साधक आणि बाधक असे 2 विचार असतात. ती युक्ती आपण समजून घेतोय की कसं चिंतन करावं, ध्यानकाळी चिंतन कसं करावं. आणि मागील सत्रात विशेषत महावाक्याचं जे तात्पर्य आहे, जीवब्रह्मैक्य, याचं ओतप्रोत भावाने चिंतन करण्याची पद्धत आपण समजावून घेतली.
जसं म्हणालो जरा खंड पडलेला आहे, त्यामुळे थोडंसं तसंही आपण उजळणी करतोच. थोडंसं विषय प्रवेश काय सुरू होता बा आपला विचार. तर मागील सत्रामध्ये आपण महावाक्याच्या चिंतनाचा विचार करताना महावाक्याचं जे तात्पर्य आहे, जीव ब्रह्मैक्य, याचं ओतप्रोत भावाने चिंतन करण्याची पद्धत बघितली. पुन्हा उजळणीचा भाग म्हणून पटकन ओतप्रोत भावानी काय होतं महावाक्याचं मी जेव्हा चिंतन करतो, तेव्हा तत्पदाच्या ठिकाणी असलेली जी परोक्ष भ्रांती, तद म्हणजे तत् म्हणजे ब्रह्म, परोक्ष भ्रांती म्हणजे ब्रह्माचं सगळं वर्णन मला माहिती आहे, पाठ आहे, अर्ध्या रात्री उठवलं तरी मी सांगू शकतो. पण अजूनही अंतःकरणात कुठेतरी असं आहे की ते वेगळं आणि मी वेगळं. परोक्ष मला ते परोक्षच राहून जातं अजूनही. परोक्ष ज्ञान झालंय, पण अपरोक्षात त्याचं रूपांतर होत नाही. तर ही जी परोक्ष भ्रांती आहे, ती त्या तत्पदाच्या ठिकाणी असलेली परोक्ष भ्रांती, आणि त्वम पद म्हणजे वाच्यार्थाने जीव, लक्ष्यार्थाने कुटस्थ, त्याच्या ठिकाणी परिच्छिन्नतेची भ्रांती असते. कारण त्वम म्हणजे मी, मीचा अनुभव आपल्या सर्वांनाच आहे, काही सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून तर तिथे परोक्ष भ्रांतीची निवृत्ती होते, कारण मीचा मला सतत अनुभव आहे. पण मीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा हमखास मी देहाशी संबंधित मीचा विचार करतो, त्यामुळे परिच्छिन्नतेची भ्रांती निर्माण होते की मी म्हणजे हा एवढा, फक्त देहापुरती मर्यादित. त्या भ्रांतीचं निरसन होतं जेव्हा असा ओतप्रोत, उलट आणि सुलट दोन्ही बाजूने आपण विचार करतो. तो विचार आपण समजून घेतला मागच्या वेळेला. आणि तदनंतर आपण समानाधिकरण या संकल्पनेच्या अभ्यासाला प्रारंभ केला होता. आठवत असल्यास समानाधिकरण जीवब्रह्मैक्य समजून घेण्यासाठी जशी आपण लक्षणं बघितली होती, शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती, तसे या लक्षणेसारखा हा एक पुन्हा एकदा साधक विचार म्हणजे युक्ती. जीवब्रह्मैक्य समजवून घेण्यासाठी ही एक युक्ती. समानाधिकरण, अधिकरण, पुन्हा एकदा थोडा खंड पडला आहे, थोडीशी धूळ झटकूया. अधिकरण म्हणजे स्थल किंवा काल, शुद्ध मराठीत त्याला स्पेस अँड टाइम असं म्हणतात. ज्या दोन म्हणा किंवा अधिक वस्तूंचं अधिकरण एकच असतं, तेव्हा त्या दोन वस्तूंचा एकमेकांशी असलेला जो संबंध आहे तो सांगणं हा भाग गौण असतो, आणि त्यांचं ऐक्य सांगणं हा मुख्य हेतू असतो. कारण का, त्यांचं अधिकरण समान आहे. स्थल आणि काल त्यांचा समान आहे. म्हणजेच थोडक्यात अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं, आपल्याला समजेल अशा भाषेत, अहो ती एकच गोष्ट आहे. ज्याचं अधिकरण एकच आहे ती एकच असणार ना. तुम्ही त्याला दोन दृष्टीने बघा, त्याला दोन नावं द्या, काही करा, गोष्ट एकच आहे ती. त्यामुळे त्यांचं आहे. म्हणून संबंध सांगणं हा गौण आहे, ऐक्य सांगणं हा मुख्य हेतू आहे. तेव्हा त्याला काय म्हणायचं, मुख्य समानाधिकरण. त्यांचं अधिकरण जे आपण आत्ता बघितलं, समानाधिकरण, त्यांचं अधिकरण समान आहे, पण ते मुख्य म्हणजे ते अखंड त्यांचं ऐक्य आहेच, अखंड ऐक्य आहे. राम राजा आहे, मागच्याला उदाहरण बघितलं होतं, पुन्हा सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे. जो राजा आहे तोच राम आहे, जो राम आहे तोच राजा आहे. राजा वेगळा आहे आणि राम वेगळा आहे असं नाही आहे. मुख्य समानाधिकरण. कुटस्थाचं ते उदाहरण झालं, पण आपण काय समजून घेतलं मागच्या वेळेला, तर कुटस्थाचं ब्रह्मतत्वाशी सदैव असलेला अभेद आपण मागील वेळेला समजावून घेतला. म्हणजे आत्ताच्या भाषेत
त्यांचं मुख्य समानाधिकरण आपण बघितलं. आठवत असेल तर कूटस्थ ही संकल्पना आपण समजून घेतली होती. फार महत्वाचा विषय होता तो मागच्या वेळेचा. पांढरा कागद, पेन्सिलने काढलेलं वर्तुळ आठवा. पांढरेपणा जो आहे कागदाचा, तो रंग तो एकच आहे. मी वर्तुळ काढल्यामुळे विनाकारण व्यवहार झाला. आतला पांढरा भाग, बाहेरचा पांढरा भाग. ब्रह्म आणि कूटस्थ एकच आहे. त्यांचं मुख्य समानाधिकरण आहे. अविद्येचा अंश जेवढ्या भागावरती कल्पित केला जातो ब्रह्माच्या, तेवढ्या भागाला, ब्रह्माच्याच भागाला, महत्वाचं ते आहे, ती मार्मिकता आहे. आता ब्रह्माचा भाग म्हणणं सुद्धा वेडेपणाच, पण काहीतरी बोलावं लागतं. म्हणजे ब्रह्मतत्वाच्याच एका अत्यंत मर्यादित भागावरती अविद्येचा अंश मानला, आणि त्याच भागाला, फक्त तेवढ्याच मर्यादित भागाला काय म्हटलं? कुटस्थ म्हटलं. एवढं पुन्हा सगळं का सांगितलं? त्याचं मुख्य समानाधिकरण कसं आहे हे आठवावं पुन्हा एकदा. मग आता आजच्या चिंतनाकडे वळताना, आजच्या अभ्यासाकडे वळताना म्हणूया, आपल्याला समानाधिकरणाचाच दुसरा प्रकार बघायचा आहे, जो मागच्या वेळेअभावी आपण नाही बघू शकलो. आपण आत्ता काय बघितलं? अधिकरणाची व्याख्या समजून घेतली. समान अधिकरण म्हणजे त्यामुळे समजायला सोपं गेलं. आणि मुख्य समानाधिकरण ज्यांचं आहे दोन वस्तूंचं, ते समजून घेतलं. आता आपण बघतो आहे पुढचा प्रकार, दुसरा प्रकार समानाधिकरणाचा. बाध करून ज्याच्याशी ऐक्य होतं, त्याचं त्याच्याशी बाध समानाधिकरण असतं. हा त्याचा दुसरा प्रकार आहे. अर्थातच काहीच समजलेलं नाही असं मी समजतो, आणि मला समजलं आहे असं समजतो, आणि मग सांगतो तुम्हाला. कारण व्याख्येवरनं काहीच कळत नसतं, त्यात ती वेदांताची शास्त्रीय व्याख्या, मग तर काय आनंदी आनंदच आहे. पण व्याख्या पुन्हा एकदा बघूया. बाध करून काय फरक पडला मगाशीच्या व्याख्येत आणि आत्ताच्या व्याख्येत? तिथे बाध करण्याची गरजच नाही आहे, एकच आहे. पण इथे बाध करून म्हणजे काहीतरी येतंय मध्ये, काय येतंय बघूया आपण. काहीतरी येतं, पण त्याचा बाध करून, ज्याचं ज्याच्याशी ऐक्य होतं त्याचं त्याच्याशी बाध समानाधिकरण असतं. म्हणजे समानाधिकरणच आहे, पण बाध करावा लागतो. आपण आत्ताच पाहिलं की कुटस्थ सदैव ब्रह्मरूप आहे, आणि म्हणून कुटस्थाचं ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण आहे. आत्ताच आपण बघितलं, म्हणून मी एवढी उजळणी पुन्हा एकदा केली. पण आता चिदाभास, दिज आर व्हॉट, इन शुद्ध मराठीत, दिज आर ऑल बिल्डिंग ब्लॉक्स. आपल्या चिंतन मालिकेचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्यामुळे आता पुन्हा चिदाभास म्हणजे काय हे दुर्दैवाने सांगायला वेळ नाही. जो कोणी नवीन असेल श्रोता, त्याला आधीचं सगळं ऐकणं भाग आहे. पण आहेत सगळे तयार कानाचे श्रोते आहेत, असं गृहीत धरून पुढे जाऊया की चिदाभासाच्या स्वरूपाचा बाध करून चिदाभासाचं ब्रह्मतत्वाशी बाध समानाधिकरण आहे. म्हणजे काय म्हटलं आपण? कूटस्थाचं ब्रह्मतत्वाशी मुख्य समानाधिकरण आहे, चिदाभासाचं ब्रह्मतत्वाशी बाध समानाधिकरण आहे. ती छान आहे बा. समानाधिकरण हा जो शब्द आहे, हा दोन्हीमध्ये सामान्य आहे. सामान्य म्हणजे कॉमन, सामायिक. पण जिथे ते स्वयंसिद्ध, ते मुख्य समानाधिकरण, कुटस्थ आणि ब्रह्म. पण जिथे बाध करून ते सिद्ध, तिथे बाध समानाधिकरण. मला म्यूटवरचं बोलणं ऐकू येतं अनेक जणांचं. नाही हो मंगेश दादा, तरीही नाही कळलं.
तरीही नाही समजलं, हरकत नाही. तुमचे कॅमेरे बंद असले तरी चेहरे दिसतात मला तुमच्या, लक्षात ठेवा. असो, गमतीचा विषय. पण आपण उदाहरण बघू म्हणजे अजून समजायला सोपं होईल. आपण व्याख्या बघितली, त्याचं थोडं स्पष्टीकरण पाहिलं, उदाहरण बघू. समजा आरशात मी बघतोय आणि आरशात बघताना माझ्या असं लक्षात आलं की माझं गंध नीट लागलं नाहीये. रोज गंध लावून तुम्ही मला बघता, बोललो असेल कधी मी, जाणीवपूर्वक आहे ते सगळं. मी गंध नाही लावलं तरी हेच बोलू शकतो. पण आमच्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा ते एक बहिरंग आहे. आणि ते आज सांभाळण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. एवढं बोलतो, विषयांतर होऊ नये, पुढे जाऊ. आरशामध्ये मी बघतोय आणि माझ्या लक्षात आलं की गंध नीट लागलं नाहीये. कल्पना करा, शुद्ध मराठीत एक सिनॅरिओ. आता गंध नीट लागलं नाहीये, ते नीट करायचं आहे. तर आरशातील प्रतिबिंबाचं गंध नीट करण्याकरता मी आरशाकडे हात नेतो का? नाही. तर माझा हात आपोआप माझ्या स्वतःच्या कपाळावरील गंध नीट करण्यासाठी प्रवृत्त होतो. म्हणजे हा विचार सुद्धा करताना आपल्याला हसायला येतं. का हसायला येतं? तीच तर मार्मिकता आहे त्याची, की मी त्या आरशातल्या प्रतिबिंबाचा गंध नीट करायला जात नाही. माझा हात माझ्या कपाळाकडेच जातो. कारण आरशाच्या निमित्ताने जरी मला गंध नीट लागलं नाही याचं ज्ञान झालं, तरी सुद्धा आरशामुळे जे प्रतिबिंब दिसतं आहे, त्या प्रतिबिंबाचं मुख्य बिंबाशी असलेल्या ऐक्याचा माझा सहजच निश्चय आहे. आणि म्हणून माझा हात कधी आरशातल्या प्रतिबिंबाचा गंध नीट करायला जात नाही, तर तो बिंबाकडेच जातो. म्हणून मी म्हणालो हसायला येतं, पण तीच तर मार्मिकता आहे. का? कारण हसायला याच्यासाठी येतं की आपला दृढ निश्चय येतो म्हणून, की प्रतिबिंब हे बिंबरूप आहे, हे या उदाहरणामध्ये आपला दृढ निश्चय आहे. फक्त त्या प्रतिबिंबाला कारण काय झालं, तर तो आरसा. आणि आत्ताच्या शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर त्या आरशाचा सहजच बाध आहे. बाध समानाधिकरण शिकतोय आपण. आरशाचा जेव्हा बाध होतो तेव्हा प्रतिबिंब हे बिंबरूपच आहे. आरसा काढून टाकला, कुठे गेलं प्रतिबिंब? बिंबरूप झालं असं म्हणायचं. कारण मुळात ते प्रातिभासिक नव्हतंच, खोटंच होतं. अलंकाराच्या जेव्हा नामरूपांचा, नामरूप मायेच्या प्रांतातलं माया कार्य, नाम आणि रूप, त्या अलंकाराची जी नामं आहेत, अंगठी, बांगडी, कंठा इत्यादी, ह्याचा त्याग केला असता म्हणजे बाध केला असता अलंकाराचं आणि सोन्याचं ऐक्यच आहे. बाध शब्द आपण समजून घेतोय कारण बाध समानाधिकरणामध्ये बाध हेच तर मुख्य शब्द आहे त्याच्यामध्ये. आणि जो वेदांताचा अभ्यासक आहे, साधक आहे, ज्याला ही साधना करायची आहे, पण प्रपंच सुरू आहे, प्रपंचातल्या अजून जबाबदाऱ्या सुरू आहेत, कर्म सुरू आहेत, त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा विचार आहे, बाध. अलंकाराच्या नामरूपांचा बाध केला की अलंकार म्हणजे सोनच. पण बाध शब्दाचा अर्थ नष्ट होणे असा नसून, लक्षात घ्यायचं, बाध म्हणजे नष्ट होणं अपेक्षित नाही आहे कुठलीच गोष्ट. ते अलंकार वितळवले म्हणजे सोनं नाही.
म्हणून तो दृष्टांत आहे. बाध शब्दाचा अर्थ दृढ मिथ्यात्व निश्चय असा आहे. व्याख्याच आहे ती. पाठ करून टाका नेहमीसाठी. अर्ध्या झोपेतनं उठवलं कोणी विचारलं बाध म्हणजे काय, दृढ मिथ्यात्व निश्चय. फुटाणे फुटल्यासारखं आलं पाहिजे, परमपूज्य काका म्हणतात. कशासाठी पाठ करायचं, परीक्षा आहे म्हणून नाही. ते वापरता आलं पाहिजे मला, वेळोवेळी वापरता आलं पाहिजे. तर बाध शब्दाचा अर्थ म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. त्यामुळे आरशातील जे प्रतिबिंब आहे ते नष्ट होत नसतं. आत्ता जसं आपण म्हणालो, बाध म्हणजे नष्ट होणं नव्हे. आरशातील प्रतिबिंब नष्ट होत नसतं, तर त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघत असतानाच त्याच्या मिथ्यत्वाचा दृढ निश्चय माझ्या अंतःकरणात असतो. म्हणून तर माझा हात गंध नीट करण्यासाठी माझ्याच कपाळाकडे जातो, प्रतिबिंबाकडे नाही जात. ह्याला म्हणायचं बाध. प्रतिबिंब दिसतंय. एक थोडा गमतीचा विषय तुम्हाला माहिती नसेल तर, कोणीतरी असा एक प्रयोग केला होता. एक मोठा आरसा जंगलात नेऊन ठेवला होता. जंगलामध्ये एक मोठा असा, काय असेल, एक 5-6 फूट लांबीचा, 4-5 फूट उंचीचा असा एक मोठा आरसा नेऊन ठेवला होता आणि तिथे कॅमेरा त्यांनी बसवला होता. आणि माणसं निघून गेली. एक प्रयोग केला त्यांनी, की हे जंगलातले जे प्राणी असतात त्यांची काय प्रतिक्रिया होईल त्यांनी जर आरसा पाहिला, एवढ्यासाठी. आणि याचे यूट्यूब व्हिडिओज आहेत बरं का, उपलब्ध आहेत, बघू शकता तुम्ही, जाऊ शोधू शकता. गमतीशीर प्रतिक्रिया होत्या सगळ्या प्राण्यांच्या. आणि ते कॅमेराने टिपलं सगळं, त्या प्रतिक्रिया त्यांच्या. तोच व्हिडिओ आहे. वेगवेगळे प्राणी त्या आरशासमोर येऊन गेले. थोड्याफार फरकाने त्यांची प्रतिक्रिया सामान्य होती. काय, त्यांना वाटलं समोर उभा आहे माझ्यासारखा दुसरा कोणीतरी. आणि मग जे काही त्यांनी आपल्या भाषेत धिंगाणे त्या आरशाबरोबर. का, ते प्राणी ते प्रतिबिंब सत्य समजले. त्यांना त्यांच्या बुद्धीच्या विकासाप्रमाणे आरसा ही संकल्पना माहिती नाही. आपण आरसा कशाला, आपण लहानपणापासून कथा ऐकतो, सिंह होता, आठवतं ना. मग तो कोल्हा त्याला विहिरीपाशी घेऊन गेला, मग त्याला त्याचं विहिरीतल्या पाण्यात प्रतिबिंब दिसलं. हे सगळ्या कथा ऐकल्यात आपण. कथा लक्षात आहे, पण कथेचं तात्पर्य लक्षात नाही. प्रतिबिंब सत्य समजतात आणि प्रतिबिंब मिथ्या आहे हे ओळखणं आणि तसा दृढ निश्चय अंतःकरणात अखंड असणं, त्याला म्हणायचं बाध. आणि हे सर्व, हे जे दृष्टांत आहे हे दृष्टांत आहे, पण त्याप्रमाणे जे कर्तृत्व भोक्तृत्वादी आणि म्हणून सुखदुःखादी. कारण मी करता होतो अखंड आणि म्हणून मला भोगता व्हावंच लागतं, हा नियम आहे. मी करतेपणा स्वीकारणार नाही, किंवा मी करतेपणा स्वीकारीन पण भोगतेपणा स्वीकारणार नाही, चालत नाही. करतेपणा स्वीकारला की भोगतेपणा स्वीकारावंच लागतं. आणि म्हणून मग स्वाभाविकपणे त्याच्या पाठोपाठ काय येतं, जसं ट्रकच्या मागे ट्रेलर, सुख आणि दुःख. मी अजूनही जीवनामध्ये इतका अभ्यास करून आणि एवढी साधना करून सुखदुःख भोगतोच आहे. याचा अर्थ प्रतिबिंब सत्य समजतोय. त्यामुळे कर्तृत्व भोक्तृत्वादी जे संसार धर्म माझ्या ठिकाणी आहेत असं मला वाटतं, ते धर्म माझे नाहीत तर कोणाचे आहे, बुद्धीचेच आहेत. कारण बुद्धीच्या उपाधीने सच्चिदानंद ब्रह्माचं जे आहे मी, हे प्रतिबिंब आहे.
आणि म्हणून बिंबाप्रमाणे मी कसा आहे? मी सच्चिदानंद रूपच आहे. बुद्धी नावाची उपाधी आली मध्ये. बुद्धी म्हणजे अंतःकरण. त्यामुळे या बुद्धी उपाधीचा जर संबंध सुटला, म्हणजे बाध झाला आत्ताच्या भाषेत, तर मी ब्रह्मरूपच होणार. बरं, ब्रह्मरूप होणार हे वाक्य सुद्धा अर्धसत्य आहे, कारण वस्तुतः आत्ताही मी ब्रह्मरूपच आहे. पण मला तसं वाटत नाही. मला तसा अनुभव नाही. का? कारण ही जी बुद्धी आहे, हे जे अंतःकरण आहे, ते माझ्यासाठी उपाधी नसून विशेषण झालेलं आहे. केला आहे आपण अभ्यास, विशेषण आणि उपाधीचाही आपण अभ्यास केलेला आहे. 2-3 सत्रांच्या पूर्वी केलेला आहे. त्याच्याचसाठी केला आहे, कारण या सगळ्या संकल्पना एकमेकांशी इतक्या निगडीत आहेत. आणि अंतःकरण माझ्यासाठी विशेषण झालाय म्हणजे तरी नेमकं काय? तर हे जे सगळे संसार धर्म आहे, ते मी माझे समजून बसतो. बस मी करता आहे, झाली सुरुवात अंतःकरणाचं विशेषण. मी भोगता आहे. मी केलं. मी केलं म्हणून झालं, मी नसतो तर झालं नसतं. मी असा आहे, मी तसा आहे, मी श्रीमंत आहे, मी यशस्वी आहे, इत्यादी सगळं माहिती आहे आपल्याला. याला म्हणायचं अंतःकरणाचं विशेषण. आणि म्हणून मग अंतःकरणाचे सर्व धर्म मी माझ्यावरती लादून घेतो. आणि मग सुखी आणि दुःखी होतो. का? कारण कर्तेपणा घेतला. मग आता भोगा ज्याला म्हणतात, आपल्या कर्माची फळं. स्वतःकडे कर्तेपणा घेणं ही कर्मच आहे. मानावा राम सर्वथा करता. तेच अगदी सोप्या भाषेत गोंदवलेकर महाराज नेहमी सांगतात. तो राम करता आहे. पण मी नुसतं बोलतो, किंवा कधी काळी एखाद्या ठिकाणी म्हणावं लागलं चालीमध्ये तर म्हणतो लोकांबरोबर. तेवढाच माझा आणि त्या सुबोधचा संबंध महाराजांच्या. अंतःकरणाचे सर्व धर्म माझ्यावरती मी लादून घेतो. आणि जसं मेहुण शब्द आहे, मागच्या मी एकदा दृष्टांत दिला होता, कुठे दिला होता मला आठवत नाही. पण मेहुणी असा एक शब्द आहे. मेहुणी या शब्दामध्ये जसं पती आणि पत्नी या दोन्ही अर्थांचं ग्रहण होतं की नाही. शब्द एकच आहे, मेहुण. पण मेहुण म्हटलं की आपल्या सर्वांना कळतं, दोघं जण पती आणि पत्नी. तसं मी हा जो शब्द आहे, या शब्दाने कुटस्थ आणि चिदाभास या दोघांचंही ग्रहण होतं. कुटस्थाचं मुख्य समानाधिकरण आहे, चिदाभासाचं बाध समानाधिकरण आहे. पण मी जेव्हा म्हणतो तेव्हा या दोन्ही अर्थांचं ग्रहण होतं. पण अज्ञानाच्या दृष्टीने काय होतं? जो अज्ञानी बद्ध, त्याच्या दृष्टीने कुटस्थ आणि चिदाभास यांचा अन्योन्याध्यास. अन्योन्याध्यास, आता एक वेगळी संकल्पना आली. आपण अध्यासाचा कधी विचार बघू, कधी वेळ मिळाला तो वेगळा विषय म्हणून करूया. पण अन्योन्याध्यास याचा अर्थ एकाचा दुसऱ्यावरती आणि दुसऱ्याचा पहिल्यावरती अध्यास. उदाहरणार्थ म्हणजे काय? थोडक्यात बघूया, वेळ नाही आपल्याकडे. पण बुद्धीशी माझं तादात्म्य, अंतःकरणाशी तादात्म्य असल्यामुळे, विशेषण ते झालेलं असल्यामुळे मी आत्ता तसं बोललो. त्या बुद्धीमुळे मी मरणार असं वाटतं. हा बुद्धीचा आत्म्यावरती झालेला काय आहे? अध्यास आहे. कारण मी खरा आहे कसा? आत्मरूप आहे. पण मी मरणार असं वाटतं. का? कारण बुद्धीचा संसार धर्म घेतला स्वतःला चिकटून. मी करता असं वाटतं. हा अंतःकरणाचा, बुद्धीचा आत्म्यावरती अध्यास. आणि मी खरा, हे मीच जे आहे, मीचे जे आपण लक्षण म्हणतो, ती बुद्धीवरती आरोपित, एकमेकांचा एकमेकांवरती अध्यास.
आणि यांनी काय होतं, तर हा अध्यास असा निर्माण होऊन अहम, अखंड जो अहम माझ्या अंतःकरणात आहे, त्यांनी तो अज्ञानी काय होतो, मोहित होतो. आणि मोहित झाल्यामुळे मी स्वतःला कर्ता समजायला लागतो, भोगता समजायला लागतो, सुखी दुःखी समजायला लागतो, हे जग सत्य मानायला लागतो. आणि त्याच्याच तर मुळे अखंड मी आणि माझं याच्यामध्ये गुंतून पडतो. हे एक अशी घसरगुंडी आहे ती. अखंड माझं दिवसभर चिंतन मी आणि माझंच सुरू असतं. कारण एकदा या गोष्टी गृहीत धरल्या, आणि गृहीत धरल्या म्हणजे माझ्या अंतःकरणात त्याला इतकी सहजता आलेली आहे, अज्ञानाची सहजता म्हणतात परमपूज्य काका त्याला. या सहजतेकडून मी ब्रह्म आहे या अनुभवाला इतकी सहजता यावी की त्याची सुद्धा जाणीव शिल्लक राहू नये. हा प्रवास आहे अज्ञानाकडून ज्ञानाचा. हा प्रवास आहे. त्यातनं तो अहम तयार होतो. कुटस्थ आणि चिदाभास यांचा अन्योन्याध्यास. पण जो ज्ञानी असतो, ज्ञानी म्हणजे जीवनमुक्त असतो, तो पण म्हणतो की नाही हो, मला भूक लागली, मला झोप आली, मला प्रवचनाला जायचं आहे, मी ग्रंथ लिहितो आहे, तो पण म्हणतो की नाही. हे परमपूज्य काका तर नेहमी सांगतात की जो म्हणतो या देहाला भूक लागली, असं जो बोलून दाखवत असेल, काय मला फारसं बोलायची आवश्यकताच नाही. तुमच्या लक्षात आलं असेल, मी जसं मगाशी म्हणालो, तुमचे कॅमेरे बंद असले तरी चेहरे दिसतात मला. कळतं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. त्यामुळे असं दांभिक बोलण्याची त्याला गरज नसते, तो जो ज्ञानी असतो. तोही व्यवहारकाली म्हणतो ना, लौकिक व्यवहार करताना मात्र तो जेव्हा अहम शब्द वापरतो, अहम संस्कृत शब्द आहे, मी जेव्हा असं तो म्हणतो, तेव्हा कूटस्थाला तो चिदाभासापासून वेगळा करतो आणि चिदाभासाला अहम म्हणतो. म्हणजे हा जो व्यवहार चालू आहे, हा चिदाभासाचा सुरू आहे, हा अखंड निश्चय त्याच्या अंतःकरणात असतो. जसं गंध तपासण्यासाठी व्यवहार मी केला, व्यवहारकाली मी प्रतिबिंबाचा उपयोग करून मी घेतला, पण गंध नीट करण्यासाठी हात मात्र माझ्याच कपाळाकडे नेला. अप्रतिम दृष्टांत आहे तो. व्यवहारकाली त्याचा उपयोग झाला त्या प्रतिबिंबाचा. तसं हा जो ज्ञानी जीवनमुक्त, तो व्यवहारकाली चिदाभासाला अहम म्हणतो. अहम जेव्हा तो म्हणतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात सहज निश्चय आहे की चिदाभासाबद्दल तो बोलतो आहे. लौकिक व्यवहारे हम गच्छामित्यादिके बुधः विविच्चैव चिदाभासम, विविच्य एव चिदाभासम कुटस्था तम विवक्षती. पंचदशी. लौकिक व्यवहार सुरू आहे. लौकिक व्यवहारे हम, अहम गच्छामी इत्यादी, बुधः, बुध म्हणजे जीवनमुक्त विद्वान, तो चिदाभासाला वेगळा करतो आणि हा चिदाभासाचा व्यवहार सुरू आहे असा त्याचा निश्चय असतो. आणि हाच ज्ञानी जेव्हा शास्त्रदृष्टीने किंवा अनुभवदृष्टीने बोलतो, तेव्हा तो काय म्हणतो, असंगोहम चिदात्माहमिति शास्त्रीय दृष्टीतः. असंगोहम चिदात्माहम, चिदात्मा अहम इति शास्त्रीय दृष्टीतः अहम शब्दम प्रयुक्तोयम, अहम शब्दम प्रयुक्तेयम कूटस्थे केवले बुधः. म्हणजे शास्त्रदृष्टीने बोलताना अनुभव संपन्न प्रत्यक्ष जीवब्रह्मैक्य अनुभवलेला ज्ञानी आहे, असा तो ज्ञानी काय म्हणतो, मी असंग आहे, मी चिदात्मा आहे, इत्यादी प्रकारांनी तो केवळ कूटस्थाच्या संदर्भामध्ये अहम शब्द वापरतो. नव्हे, हे त्याचं ज्ञान तेव्हाही जागं असतं जेव्हा कर्म सुरू असतात.
आणि म्हणून तर तो हे करू शकतो काय? अहमचा, आपल्या चिदाभासाचा व्यवहार सुरू आहे. लौकिक व्यवहारातला अहम हा चिदाभास आहे. स्वरूपाने मी अलिप्त आहे, असा तो जो ज्ञानी मनुष्य आहे त्याचा सतत आणि सहज निश्चय असतो. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजय, हे भगवद्गीता जे सांगते, आपल्याला उपदेश करते, त्याची शास्त्रीय बैठक आहे. आपल्याला लक्षात येतं की असं कसं शक्य आहे. कसं शक्य आहे? सुखदुःखे समे कृत्वा. सुख झालं, दुःख झालं, यश असो अपयश असो, हा ज्ञानी निर्विकार कसा राहू शकतो त्याच्यामध्ये? तो राहू शकतो कारण त्याला हे आतमध्ये दृढ निश्चय चिदाभासाचं चाललंय सगळं. तो करतोय कर्म, त्याला काय फल मिळायचं ते मिळतंय, ते परमेश्वर देतोय. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. त्यांनी योग साधलेला आहे. वियोग करून घेतलेला आहे. समजा एखादा दुःखद प्रसंग आला समोर, सहज निश्चय आहे. की लौकिक व्यवहारामध्ये हा जो अहम आहे, हा चिदाभासाचा सगळा व्यवहार सुरू आहे. आणि कुटस्थ जो अमन आहे, अप्राण आहे, अजीव आहे, निष्क्रिय आहे, असं असल्यामुळे कुटस्थ या रूपाने मी कोणताच व्यवहार करत नाही, असाही त्याचा सतत आणि सहज निश्चय असतो. म्हणजे मगाशीच्या भाषेत करतेपणच घेत नाही स्वतःकडे, त्यामुळे त्याला भोगते पण स्वीकारावंच लागत नाही. हा जो ज्ञानी आहे तो जेव्हा साधनारूढ होतो किंवा प्रवचन करतो, तेव्हा मी ब्रह्म आहे या वाक्यातील तो जो मी, तो त्या कुटस्थ चैतन्याच्या संदर्भात बोलत असतो. सारांशाने बोलू की ज्ञानाच्या ठिकाणी बाध समानाधिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असते. आपला जो मूळ विषय सुरू आहे, बाध समानाधिकरण. बाध समानाधिकरण चिदाभासाचं ब्रह्मस्वरूपाशी असलेलं ऐक्य आणि त्याच्यासाठी केलेला अंतःकरणाचा बाध. आणि बाध अप्रतिम शब्द आहे, कारण समाधीकाली तर अंतःकरण लीनच पावलेलं असतं. बाधाचा संबंध जो आहे तो प्रामुख्याने जे ज्ञानोत्तर जीवन त्याच्याशी संबंधित. त्यामुळे तिथे ती बाध समानाधिकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली असते. जीवब्रह्मैक्य ज्याला म्हणतात, ते प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं. आणि अंतःकरणाचा त्याच्या धर्मासह त्याच्यामुळे बाध झालेला असतो. पुन्हा बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. त्यामुळे हे जे काही संसार धर्म माझ्या देहाच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी दिसतात, हे अंतःकरणाचे आहे. माझा याच्याशी काही संबंध नाही. मी या सर्वांपासून कसा आहे? असंग आहे, अलिप्त आहे, निर्विकार आहे. त्यामुळे अंतःकरणाचा त्याच्या धर्मासह बाध झालेला असतो, दृढ मिथ्यात्व निश्चय झालेला असतो. आणि यालाच म्हणतात बाध समाधी. त्यालाच म्हणतात बाध समाधी. आणि परमपूज्य काका नेहमी बाध समाधीचं ध्येय आपल्यासमोर ठेवतात. मग यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया, देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. पण हा ज्या 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 ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, हा अनुभव त्यांनी घेतलेला असतो. पण हा अनुभव घेण्यासाठी करायचं साधन काय आहे? उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्पर, समाधीम सर्वदा कुर्यात हृदय वा अथवा बहिः, दृग्दृश्य विवेक.
ते साधन आहे. माझ्यासाठी साधन काय आहे? अखंड त्या नामरूपांची उपेक्षा करायची आहे. अखंड हे भान मला सांभाळायचं आहे. ते व्यवहार सुरू आहेत ते चिदाभासाचे आहेत. एकदा कर्तेपणा सोडून तर बघा किती आनंद मिळतो. ह्याला बाधसमाधी म्हणतात. आणि या बाधित अंतःकरणानी म्हणजे बाधितानुवृत्तीनी ज्ञानाचा सर्व व्यवहार सुरू असतो. म्हणून मी म्हणालो की बाध समाधी आपल्यासमोर ध्येय ठेवलेलं आहे. आणि जीवनमुक्त जो असतो, ज्ञानी जो असतो, त्याचा जर प्रपंच सुरू असेल, तुकाराम महाराजांसारखा, एकनाथ महाराजांसारखा, परमपूज्य काकांसारखा, तर त्याचा व्यवहार असा सुरू असतो. दिसायला दिसतं आपल्यासारखा तर व्यवहार करतात आहेत, देहधर्म आपल्यासारखे आहेत, पण अखंड बाध निश्चय. आणि म्हणून तिथे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीचा लवलेशही नाही हो. एवढं कार्य करून सुद्धा कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती नाही. यात किंचितही कर्तेपणा नाही. कारण मुळात ते त्या भूमिकेतच नाही आहे. आणि मी अखंड त्याच भूमिकेत असल्यामुळे मला त्याचं फार आश्चर्य वाटतं की एवढं सगळं करून इतके निर्विकार कसे राहू शकतात. ते ह्या पद्धतीने राहू शकतात. कारण मी केलं ही भूमिकाच तिथे नाही आहे. आणि मी तर नेहमी सांगतो, इतकं सगळं करून जी मी केलं या भूमिकेत नाही, त्यांच्याच चरणांवरती डोकं ठेवावं. रामकृष्ण हरी एवढंच बोलतो. अंतःकरणाचा त्याच्या धर्मासह बाध, बाधितानुवृत्तीने सर्व व्यवहार सुरू आहे. चौथ्या अध्यायामध्ये माऊली त्याचं सुंदर वर्णन करते. कसा या ज्ञानाचा व्यवहार असतो, कसं बाध समानाधिकरणाची प्रक्रिया जिथे पूर्ण झालेली आहे, त्याच्यानंतरचा जो ज्ञानी आहे, ज्ञानोत्तर व्यवहार त्याचा कसा असतो, हे सांगताना माऊली दृष्टांत देते. आणि उदो अस्ताचेनी प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. आणि उदो असता चेनी प्रमाणे समजायला सोपी आहे तशी होई, की वस्तुस्थितीने सूर्य न चालताही, जैसे न चलता चलता सूर्याचे चालणे, न चालता सूर्याचं चालणं जसं दिसतं. हो, 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिलाय. कोणाच्या मनात विचार आला असेल तर. पण आपल्याला पाश्चात्य विज्ञानांनी सांगितलेलंच पटतं फक्त. सूर्य न चालता पृथ्वी चालते हे 12व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत म्हणून सांगितलंय. आम्ही काय शिकलो शाळेमध्ये? कोण कुठला तरी युरोपमधला शास्त्रज्ञ त्यांनी हा शोध लावला. असो, पुढे जाऊ, विषय आपला तो नाही. पण सूर्य वस्तुस्थितीने चालत नाही, पण दिसताना काय दिसतं? रोज सकाळी पूर्वेकडून पश्चिमेकडे चालतोच आहे, अखंड चालतोय. त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्याच्या जे देहेंद्रियादी त्याची कर्म, त्याच्या कर्मातच नैष्कर्म्य असतं. एक दिसायला दिसतंय कर्म सुरू आहे, पण नैष्कर्म्य, अकर्मणीचे कर्म यह, त्याच्या कर्मामधलं हे अकर्म आहे, असं माऊली म्हणते. आणि म्हणून मग त्याचं वर्णन करताना पुढे माऊली म्हणते की तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे. दिसायला मनुष्यासारखा दिसतो, मनुष्याचे जे धर्म, मगाशी आपण बोललो ते अंतःकरणाचे जे सर्व धर्म आपल्याकडे असतात ते त्याच्याकडे आहेत. दिसायला मनुष्यासारखा दिसतो, पण मनुष्यत्व हा धर्म तिथे त्याला तो त्याचा काय म्हणूया, ते बाधत नाही त्याला, कारण त्याचा बाध त्यांनी केलेला आहे. मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब, माऊली पुढे म्हणते. की दिसतं मला सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसत आहे, पण जसं आपल्याला माहिती असतं, मग अशी आरशाचं आपण उदाहरण घेतलं तसं
की हा सूर्य नाही आहे, सूर्य नाही बुडालेला आहे पाण्यामध्ये. असं कधीतरी कोणी म्हणतं का, अरे सूर्य पडला बहुतेक तळ्यात, तो दिसतोय मला, तो बघ, प्रतिबिंब आहे. ही बाध समानाधिकरणाची जी प्रक्रिया आहे की जिथे बाध करून त्याचं अधिकरण सिद्ध होतं. आणि म्हणून जणू काही फिरून नव्याने त्याची प्राप्ती झाली असा व्यवहार होतो बरं का. अनेक वेळा हे आपण वाक्य ऐकतो की ही परमार्थामध्ये ही नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. पण नित्यप्राप्त हाही शब्द म्हणायचा आणि पुन्हा प्राप्ती म्हणायचं का? कारण हा फिरून व्यवहार झाला. कारण अज्ञान मला असल्यामुळे मला बाध करून घ्यावा लागला. जे कुटस्थ आणि ब्रह्माच्या बाबतीत करावं लागत नाही. मुख्य समानाधिकरण आहे. पण चिदाभास आणि थोडं साधारणपणे बोलायचं झालं शुद्ध मराठीत, ग्रॉसली स्पीकिंग, जीव. चिदाभास म्हणजे जीव. फरक आहे, पण आत्ताच्या समजून घेण्याच्या भाषेत, अजून सोपं करण्याच्या भाषेत, जीव. जीव ब्रह्म आहे. जीव ब्रह्मैक्य असा शब्द वापरतोय आपण, कारण महावाक्याचं तात्पर्यच ते आहे. ते अनुभवण्यासाठी मात्र जीवाची जी माया, जिला अविद्या असं म्हणतात, अज्ञान असं म्हणतात, त्याचा निराश करून घ्यावा लागतो. आणि त्याचा निराश करण्याची ही प्रक्रिया आहे बाध समानाधिकरण. आणि ज्या ज्या प्रमाणामध्ये तो बाध मला जमायला लागतो, म्हणजे थोडक्यात त्या अंतःकरणापासून मी थोडं स्वतःला विलग करू शकतो, स्टार्ट मेंटेनिंग अ डिस्टन्स. हे अंतःकरणाचे धर्म आहेत, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मी कुटस्थ रूपाने कसा आहे, तर मी असा आहे. आणि व्यवहार व्यवहारासारखा. कारण मगाशी मी म्हणालो, प्रापंचिकासाठी अत्यंत महत्त्वाचं हे तत्वज्ञान आहे. हे वापरायचं आहे, कारण ज्ञानाचं जे लक्षण आहे ते आपल्यासाठी साधक म्हणून साधन आहे आपल्यासाठी. आणि नुसतं बोलण्यासाठी नव्हे, नाही हो, कस्सं कस्सं, मी कुठे केलं, महाराज करून घेतात सगळं, ते सद्गुरू करतात सगळं. आता बोललं तर हरकत नाही आहे, पण ते नुसतं बोलण्यापुरती राहू नये. उलटं झालं तर चालेल. न बोलता अंतःकरणात तशी भूमिका असेल, फार छान. बोलताना म्हणावं, अच्छा आवडलं का तुम्हाला, बरं छान. मनात असावं, मी नाही केलं, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. कारण करणारा जो आहे तो मी नाहीच आहे, तो चिदाभासाचं काम आहे. मी चिदाभास नाही आहे, मी कुटस्थ आहे. की जो निष्कर्मम ब्रह्म असं त्याचं वर्णन आहे, जो काही करतच नाही मुळात. कारण करण्यासाठी जे लागतं तेच त्याच्याकडे नाही. काय? कारण तो अमन आहे, त्याच्याकडे मनच नाही आहे, अप्राण आहे, अजीव आहे, अनेत्र आहे. आणि करेल कशासाठी? कारण प्रत्येक कृती कशासाठी आहे? सुखासाठी. त्या सुखाची प्रेरणा ज्याच्याकडून येते त्याच्याबद्दलच बोलणं सुरू आहे. तो करेल कशासाठी? तो स्वतः आनंद रूप आहे, सद्घन चिद्घन आनंद घनत्व आहे. आणि अर्थात तिथे दुसरं काही सिद्धच होत नाही, कारण करण्यासाठी दोन गोष्टी लागतात ना, कमीत कमी. करणारा लागतो आणि ज्या जगात करायचं ते जग लागतं. तिथे द्वैत सिद्धच होत नाही. थोडक्यात पद्मपत्र मिवांबसी, त्या कमलपत्राप्रमाणे तो आहे. त्याच्यावर जसं पाणी पडलं, पावसाचा थेंब पडला पाण्याचा, तर कसा पटकन घसरून जातो, चिकटत नाही तो त्या पानाला. तर असं अंतःकरणाचा बाध करत राहणं, अंतःकरणाचे हे धर्म माझ्यापासून वेगळे आहेत. त्यामुळे जे काही प्रारब्धवशामध्ये मला प्राप्त झालं असेल, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, आर्थिक क्षमता, मी सर्व कर्म केल्यानंतर त्याला जे भगवंतानी जे फल दिलं असेल ते शांतपणे स्वीकारून, कुठेही तुलना नाही, स्पर्धा नाही, ईर्ष्या नाही, मत्सर नाही, हेवेदेवे नाही. का नाही आहे हे? कारण हे काय आहेत? संसार आपलं, हे संसार धर्म जे आहेत ते अंतःकरणाचे आहेत.
कोणाचा हेवा नाही, कोणाचा मत्सर नाही. ठीक आहे, प्रपंच सुरू आहे, तो सुरू राहणार आहे. म्हणून तर यत्न कसून करीन मी, यशदे रामा न दे तुझी सत्ता. हा जो निष्कर्म म्हणजे निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेचा आपल्याला नेहमी उपदेश करण्यात येतो, तो या दृष्टीने करण्यात येतो. सुरुवातीला कृत्रिमतेने मला तो सांभाळावा लागतो, पण हेच निष्काम कर्म आणि निष्काम उपासना एक दिवस मला नैष्कर्म्य, त्याला म्हणतात, ज्याला ब्रह्म असं म्हणतात, ज्याला कुटस्थ असं म्हणतात, त्या तत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि असं साधनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना तिथपर्यंत जाता यावं अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि पुढच्या वेळेसपासून आपण, मी मागच्या वेळेला बोललो होतो त्याप्रमाणे महावाक्य ह्याच विषयाचं आपण चिंतन करणार आहोत. महावाक्य म्हणजे काय, कारण त्याचं मी अजून आपण बोललेलो नाही आहे. महावाक्य कोणतं फक्त एक तत्वम अशी उदाहरणार्थ आपण घेतलं होतं, पण महावाक्य म्हणजे काय, ती कोणकोणती आहेत, कोणत्या उपनिषदातली आहेत, इत्यादी एक थोडासा विचार आपण करणार आहोत पुढच्या सत्रापासून. पण तोपर्यंत ही सदिच्छा व्यक्त करतो सद्गुरूंच्या चरणी, आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम दादा, तुम्हाला इथून नमस्कार करते. नेहमीप्रमाणे सत्र छान झालं. 3 आठवड्यांच्या खंडानंतर आज तुमचा आवाज ऐकून या सत्रात खूप छान वाटलं. आणि असं वाटलं नाही तुम्ही इतकी छान उजळणी घेतली आज, त्याच्यामुळे पुन्हा सगळं लख्ख झालं असं आत्ता तरी वाटतंय. आणि पुढच्या सत्राची आम्ही आता उत्सुकतेने वाट बघतोय. अ, आता आपण भजन सेवेकडे वळणार आहोत. आज आपल्याकडे भजन सेवा द्यायला सौ पल्लवी खांडेकर या उपस्थित आहेत. आत्ताच आपण गणपतीचे छान 10 दिवस मस्त उत्साहात साजरे केले आहेत, तर ती आज श्री गणपतीच्या चरणी, गणेशाच्या चरणीच त्याच्याच नावाचं एक सुंदर भजन सादर करणार आहे आपल्या समोर. पल्लवी. जय श्रीराम. माझा आवाज येतोय मृणा? व्यवस्थित. दादा तुम्हाला इथूनच नमस्कार करते. देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा लंबोदर गिरिजानंदना, देवा पूर्ण करी मनोकामना, देवा पण बसून खाल्लं आणि मला इथे बघितल्यावर मनोकामना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना. हे मन भावन तव पदी सेवन, हे मन भावन तव पदी सेवन, बुद्धी द्यावी गजानना, देवा बुद्धी द्यावी गजानना, देवा लंबोदर गिरिजा नंदना, देवा लंबोदर गिरिजा नंदना. पायी पैंजण वाजती ऋणझुण, पायी पैंजण वाजती ऋणझुण, नाचत येई गजानना, देवा नाचत येई गजानना, देवा लंबोदर गिरिजा
नंदना देवा लंबोदर गिरिजानंदना एका जनार्दनी विनवितो तुझला एका जनार्दनी विनवितो तुझला विद्या देई गजानना देवा विद्या देई गजानना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजा नंदना देवा पूर्ण करी मनोकामना देवा पूर्ण करी मनोकामना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना देवा लंबोदर गिरिजानंदना श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय श्री राम। प्रश्नोत्तरांसाठी वेळ नाहीये, आहे दादा? माझ्याकडे वेळ आहे, कोणाला प्रश्न असेल तर. तर कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी आपला कॅमेरा सुरू करावा, अनम्यूट व्हावा आणि आपला प्रश्न विचारावा.